आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला बनवतोय। भाजीचा रंग पहा किती सुंदर आलाय। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। नान सोबत, तंदूरी रोटी, पराठ्यासोबत ही खूपच छान लागते। ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा किती छान आहे आणि ही एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय। आता आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला बनवतोय। त्याच्यासाठी एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेले आहे। तेल आता हलकसं गरम झालेलं आहे। त्याच्यात दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे, 2 लवंगा, 2 वेलची आणि 4-5 काळी मिरी टाकतोय। जास्त खडे मसाले आपण वापरणार नाही आहे। 1 टीस्पून आपण जिरं टाकून घेतोय आहे। 4 ते 5 आपण लसणाच्या पाकळ्या टाकतोय। 1 हिरवी मिरची टाकून घेतोय तुकडे करून आणि अर्धा इंच आपण अद्रक टाकतोय आहे आणि लाल मिरची टाकतोय। ही काश्मीरी लाल मिरची आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपण आणि त्याचे मोठे तुकडे करून ते टाकून घेतोय। कांदा आणि खडे मसाले आपण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित कमी गॅसवर परतवून घेतलेले आहे। बघू शकता कसं दिसत आहे। आता आपण काजू टाकून घेतोय। 8 ते 10 काजू आपण याच्यात टाकलेले आहे आणि काजूला पण व्यवस्थित परतवून घेतो आहे। आता आपण 1 कप दही घेतलेला आहे आणि दह्याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे चमच्याने आणि त्याच्यामध्ये आपण हे लाल मिरची पावडर टाकतो आहे। 2 चम्मच टाकलेले आपण। अर्धा चम्मच आपण हल्दी पावडर टाकलेली आहे आणि 2 टीस्पून आपण धने पावडर टाकतो आहे आणि अर्धा टीस्पून आपण गरम मसाला टाकतोय आणि हे सगळं दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। नीट मिक्स झालं आणि फेटून घेतोय आपण थोडंसं आणि आपला हा कांदा, काजू सगळं व्यवस्थित परतवून घेतले। अजून 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलेलं आहे कमी गॅसवर आणि हे जे मसाला आहे आपण तयार केलेला आहे दह्यामधले, त्याच्यात थोडं बटर पण टाकून घेतोय। बटर मिक्स नाही केलं तरी चालेल आणि आपण हे आता या आपल्या कांद्याच्या मसाल्यामध्ये जे परतवून घेतले त्याच्यात सगळं टाकून घेतो आहे। दह्यामध्ये मिक्स केलेले आहे सगळे मसाले, त्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि सगळे मसाले आपण तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतो आहे। महत्त्वाची टिप आहे की टोमॅटो टाकायच्या आधी कांदा आणि सगळे दही आणि मसाले सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। टोमॅटो टाकल्यानंतर कांदा आणि बाकी मसाले व्यवस्थित शिजणार नाही, त्याच्यामुळे हे महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला परतून झालेला आपला। आता आपण टोमॅटो टाकून घेतोय। त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो आपण टाकून घेतले मोठे मोठे तुकडे करून। त्याच्यात आपण आता थोडं पाणी टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपण त्याला झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता आता आपण 10 मिनिटं त्याला टोमॅटोला गळेपर्यंत शिजवून घेतलं आहे। ते सॉफ्ट झाले आहे टोमॅटो। पाणी एवढंच टाकायचं की ज्याच्यात टोमॅटो व्यवस्थित बुडल्या गेलं पाहिजे। आता आपला सगळा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे, टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि कांदा आणि बाकी सगळे खडे मसाले आणि दही पण छान शिजलेलं आहे। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे। आपला मसाला आता आपण थंड करून मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे। बघू शकता कशी पेस्ट झालेली आहे। आता ही जी पेस्ट आहे आपली स्मूथ पेस्ट करून घ्यायची आणि ही चाळणीमधनं सगळी गाळून घ्यायची। आता आपण सगळं मसाला गाळून घेतलेला आहे। बघू शकता तो कसा दिसतोय आणि एवढा झालेला आहे तो मसाला आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। तेल आता आपलं गरम झालेलं आहे। 2 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो आहे आणि 2 टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतो आहे। फोडणी करता टाकत आहे आपण हे आणि परतवून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। कमी गॅसवर 2 मिनिटं आपण त्याला परतवून घेतो आहे। आता आपला कांदा आणि टोमॅटो 2 मिनिटं परतवून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण जो मसाला वाटून आणि गाळून तयार करून घेतलेला आहे, एकदम स्मूथ अशी पेस्ट, ती सगळी पेस्ट आता आपण टाकून घेतलेली आहे आणि त्याला थोडं बॉईल होऊ देतोय आपण। त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय। थोडं मीठ आपण टोमॅटो शिजताना टाकलेलं आहे। आता बाकीचं मीठ त्याचा अंदाज घेऊन टाकायचं। अर्धा चम्मच आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतो आहे। आता 1 मोठा चम्मच आपण बटर टाकून घेतो आहे
आणि बटर आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि या ग्रेव्हीला आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतो आहे। ते छान बॉईल व्हायला लागली, शिजली की मग आपण त्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे। गॅसची फ्लेम आता आपण मीडियम ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता सगळं पनीर टाकून घेतोय। हे 200 ग्राम पनीर आहे, मलाई पनीर आहे, आपण हे टाकून घेतोय आणि व्यवस्थित मिक्स करून पनीरला मीडियम गॅसवर आपण 2 मिनिटं शिजवून घेतोय ग्रेव्ही सोबत। आता त्याच्यावर थोडी अर्धा चम्मच कसुरी मेथी आहे ती क्रश करून टाकून घेतो आहे। इथे तुम्हाला कोथिंबीर टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता। 2 मिनिटं आपण पनीर ग्रेव्ही सोबत शिजवून घेतलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करत आहे। आपलं रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला तयार झालेला आहे। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे। रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाल्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।